कामाच्या विषयी मी काल एक भाषण ऐकलं, मला एका मित्राने मुदखेड मध्ये माझ्या मित्राचं भाषण ऐकवलं. त्या भाषणामध्ये कुठेही असं म्हणाले नाही की मला मुदखेड मध्ये हे करायचंय, मला मुदखेड मध्ये ते करायचंय. ते भाषणात म्हणाले की लोक आज माझ्या वडिलाला बोलायला लागले, लोक आज माझ्या वडिलांवर टीका करतायत. मी अतिशय नम्रपणाने सांगतो, आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबांच्या बद्दल मीच नाही, आमचा कुठलाही राष्ट्रवादीचा पदाधिकारी कार्यकर्ता बोलला नाही आणि बोलू शकत नाही. शंकरराव चव्हाण साहेबांची उंची फार मोठी आहे, त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. पण उसाच्या पोटी काऊच जन्मला त्याचा राग सगळ्या लोकांच्या मनात. तुम्ही सांगा ना, तुमचं भाषण काय झालं का? अरे तुम्ही मुख्याला विकासावर गप्पा मारा, सांगा मुख्याकडे की हा विकास केला पाहिजे, हा करतोय, इतक्या वर्षात हे केलंय. पण त्याच्यावर बोलायचं नाही, मग कुठला तरी मुद्दा उकरून काढायचा आणि ज्या मुद्द्यावर कोणीच बोललं नाही ते मुद्दा आणून भावनिक करायचा. ही फार जुनी सवय आहे. आम्ही सगळे त्याच शाळेत होतो. मी त्यांना फार लवकर केलं आणि पोकरना साहेबांना थोडं उशिरा ओळखलं. घाटे साहेब तिथेच होते. ही शाळा फार भारी आहे, लोकांना दम द्यायचा, भाषा निर्माण करायची आणि निवडणुकीमध्ये आपला डाव साधायचा. ही पद्धत आता बंद झाली पाहिजे.